भाऊ भावाला कधी चुकीचं सांगत नाही. माझ्या भावानो आता जागा रे भाईनो जागा. भाई म्हटलं तुकोबाई. कोण कोणाला भाऊ म्हणतं? प्रेमात कोणी कोणाला भाऊ म्हणतं? माझे ज्येष्ठ बंधू, माझे कनिष्ठ बंधू, माझे मानलेले बंधू. सोपं आहे म्हणणं. भाऊ की जगणं कठीण आहे. मी एखाद्याला भाऊ म्हणेल तर उद्या माझ्या प्रॉपर्टी त्याचा हिस्सा टाकायची वृत्ती झाली पाहिजे ना माझी. भाऊ म्हणणं सोपं आहे. भाऊ कोणाला म्हणतात? ज्याची माई एक आहे आणि ज्याचा बाप एक आहे त्याला भाऊ म्हणतात. तो बरं तुम्ही आम्हाला भाऊ कसं म्हणतात? तुमची आई वेगळी, आमची आई वेगळी, आमचा बाप वेगळा, तुमचा बाप वेगळा. तो बरं म्हटले वेड्यासारखं करू नका. तुमची माझी आई वडील एकच आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. अरे आपला सगळ्या विश्वाचा मालकच तो आहे, आपला बापच तो आहे. प्रसवला विश्व तोची. हे विश्व जर त्यानं प्रसवलं असेल तर माय तो आहे आणि बाप तो आहे. तुम्ही माझे भाऊ आहात. माझा ऐका, जगामध्ये तुम्ही जन्माला आले तेव्हापासून एक माणूस तुमच्यावर नजर ठेवू नये आणि तो चोर आहे. माणसानं चोरापासून सावध असलं पाहिजे. का विश्वासाला तुडी जे चोरा. ज्ञानोबा चोराचं वर्णन करतात ज्ञानेश्वरी. का विश्वासाला तुडी जे चोरा, शिनला सोयी जे महापुरा, तैसे दोषी इही नरा. अनिष्ट की जे माऊली बोलतात. तुमचं वाटोळ चोर करू शकतो. आता हे बाजार सोंगी नावाचं गाव आहे. चोरी करायची झाली एखाद्याला या गावात, सहज उदाहरण सांगतो बरं काय, नाही तर संध्याकाळी व्हायची चोरी, तुम्ही पाठवायचं आम्हाला बोलणं. तुम्ही कसं काय बोलून गेले एकदम, म्हणजे कठीण राहतं. सध्या आता ते सीसीटीव्ही ते दिवसभरात कोण काय बोललं ते बापरे त्याचा काय ताळा वेळ. आमच्या गावात काही दिवसापूर्वी काही वर्ष झाली एक घटना अशीच घडली. थोडंसं रागाद्वेषातून तिथं होऊ नये पण ती हत्या घडली. अहो त्या हत्या घडलीच्या 4 वाजेपर्यंतचे संध्याकाळपर्यंतचे सगळे, रात्री पहाटे 4 वाजेपर्यंतचे सगळे मोबाईल ट्रेस केले त्यांनी. तुम्ही जागे का होते? आमचा एक वारकरी पोरगा आहे, त्यानं रात्री 12:15ला असं केलं. एक ग्रुप बनवला चंदुबा आणि त्या ग्रुपला नाव दिलं वारकरी. रात्री 12:15ला बनवला बरं का. 4 जणांना त्यात ऍड केलं. काय त्याला संताप आला. बरोबर पाऊनला त्यानं तो ग्रुप डिलीट करून टाकला आणि ते 4 जण रिमूव्ह करून टाकले. त्यावेळेस ती घटना घडली. त्याला बोलावलं, तू ग्रुप तयारच कसा केला आणि डिलीटच काय केला? का मार मारला तो. एवढं सांगायचं ग्रुप बनवला की नाही? तो म्हणे हो. का बनवला? तू म्हणे असं सहज मारला फटका. ग्रुप बनवला की नाही? तू म्हणे हो बनवला. का बनवला? तू म्हणे सहज सहज म्हटलं की फटका मारायचा. काय करावं? 2-3 दिवस त्याला रोज त्याचा PCR. काय अर्थार्थी संबंध नाही बरं का, पण ते अवघड यंत्रणा फार कठीण असते. चला, चोरी करायची झाली तर चोरी करणाऱ्याला काय लागते हो? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? चोरी करणाऱ्याला काय लागते? अक्कलच लागते ना, डोकंच लागते ना. बिना अकलेचा माणूस चोरी करू शकत नाही. चोरी करणं फार कठीण काम आहे. मार कुशाग्र बुद्धिमत्ता असते चोरांना, कळू देत नाही ते चोर. अहो नाशिक जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी अशी चोरी झाली, चांगला प्रसिद्ध चोर, आणि त्याला पकडलं. त्याला शिक्षा झाली 6 वर्षाची. त्याने सोनाराच्या दुकानात चोरी केली होती. काही बँकेमध्ये दरोडे घातले होते. खूप दिवसांनी त्याला पकडलं. 6-7 वर्षाची शिक्षा झाली. 7व्या वर्षाच्या पहिल्या दिवशी तो सुटला. माझा ऐका, त्याची बेल झाली, जामीन झाला त्याला, तो सुटला. तो सुटून ज्या दिवशी बाहेर आला त्या दिवशी त्याच्या जेलच्या समोर सोन्याचं दुकान होतं, तिथे चोरी झाली. आणि दुसऱ्या दिवशी त्याला पकडलं. जेलर तेच, शिक्षा झाली पुन्हा. तो मध्ये आला आणि त्यांनी विचारलं, का रे तुला काही लाज वाटते वेड्या? अरे तुझ्याकडे पाहून आम्हाला शरम वाटते. आम्हाला असं वाटलं 6-7 वर्ष तू जेलमध्ये राहिला, आता गेल्यानंतर तू नीट राहशील. तू असं काय केलं बाबा? गेल्या गेल्या दुसऱ्या दिवशी चोरी केली. बरं रुपया परत केला नाही तू कसं हे हाताळलं सगळं? तो म्हणे, साहेब मी 5-6 वर्ष इकडे जेलमध्ये होतो म्हणजे काही रिकामा नव्हतो मी जेव्हा जेव्हा तुम्ही मला मधल्या सुटीत बाहेर काढायचे तेव्हा मी या दुकानाचा अभ्यास करायचो. हे किती वाजता बंद होतो आणि किती वाजता चालू होतं, मी तो स्टडी केला. अभ्यास लागतो महाराज त्याला. मला ही घटना चिंतामण शिरोडे नावाचे DYSP होते मलकापूरला. त्यांच्या घरी त्यांच्या आईच्या श्राद्धाला कीर्तनाला गेलो. त्यांनी सांगितलं चोराला किती बुद्धी असते महाराज. चोरी करायला डोकं लागतं. या जगात 2च प्रसिद्ध चोर आहेत, त्यांची इतकी बुद्धी कोणाची नाही. एक जगाचा मालक आणि दुसरा काळ. त्यांच्या बुद्धीचा हात धरू नये.
त्यांचा नाद करू नये चोरीच्या बाबतीत. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. काय देवाचं वर्णन चोरीच्या बाबतीत. त्यानं चोरी करावी आणि दुसरी काळानं करावी. अहो बाजार समितीमध्ये 4 चोरांनी प्रवेश केला आणि त्यांना अपेक्षा होती, अभंगात चोर शब्द आहे का, त्यांना चोरीची अपेक्षा, आम्ही चोरी करायची. घर पाहुणे एकांताचे, त्यांनी एकांताचं घर पाहिलं. बरोबर जायचं म्हणे गड्या घरात आता चोरी करायला. ते म्हटलं या घरात नाही रे बाबा, इथं पोलीस स्टेशन जवळ आहे, जरा लांब चाला लांब चाला लांब चाला. त्यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी पुन्हा ठिकाण बदललं. लांबचं घर पाहिलं. आता हे घर, हा घर पाहुणे एकांताचे, आता हे घर मस्त आहे म्हणे, चला या घरात चोरी करायला चला. चौघही चोर त्या वाड्याच्या बाहेर उभे. त्या गावातला एक नारायण नावाचा माणूस जरा मतिमंद होता, तो जागा होता. त्यांनी पाहिला जागा आहे म्हणे गड्या ना, चोरी करू देणार नाही. त्या चौघांनी त्याला सोबत घेतलं आणि सांगितलं नारायण चल आपल्याला घरात जायचंय जरा. बर 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 चला. त्यांना वाटलं आपण बाहेर थांबून नारायणलाच आत पाठवू. त्या चौघांनी त्याला आत पाठवलं, सांगितलं नारायण चांगल्या भारी भारी वस्तू फेक आमच्या जवळ. नारायण आत गेला. वराटे पाटे मुसळ सगळं वरून फेकायला सुरुवात केला. ते चौघं म्हटले नारायण आमचा जीव जाईल ना रे नारायण, हलकं फेक जरा काही. तो कपडे फेकत होता यांच्या अंगावर. ते म्हटले ताप झाला बो डोक्याला. नारायण सोबत आणला. चौघं याद गेले. नारायणला सांगितलं नारायण वहां कुकर दिख रहा है, खिचडी उसमें खा ले. आता त्याला वाटलं बाबा खिचडी एकदम मजा. त्यानं ते कुकर उघडलं किचन मध्ये, खिचडी ताटात घेतली. नारायणाने चौघं चोरीच्या नादी लागले. तेल वरती ठेवलेलं होतं. आता काही गरज होती काय, ते तेलाची किडली काढायच्या नादा त्यानं पाटलीवरच्या सगळ्या भरण्यात ताणकर खाली पाडल्या. जो आवाज झाला नवरा बायको जागी झाली, चोर 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 चोर. चौघ जण परत आले अर्धवट चोरी सोडून. नारायणला उचलला, वरच्या सज्जात टाकला, सांगितलं नारायण किंवा पाया पडतो फक्त 10 मिनिट एक शब्द मुकाट्यान, एक शब्द तोंडातून काढू नको, मुकाट्यानं बैस एकदम 10 मिनिट एक शब्द बोलू नको, मोका हो 10 मिनिट. तो म्हणला काळजी करू नका तुम्ही जा. चौघ लपून राहिले नारायण वरती. नवरा बायको आले किचन मध्ये, ते ताट पाहिलं खिचडीचं ताट आहे, किडली पडलेली, बरण्या सांडलेले आहे, तेल सांडलेलं आहे. नवरा विचारतोय ताट कोणाचं आहे. बाई म्हणते मला काय माहिती. खरं बोल ताट कोणाचं आहे. बाई म्हणते मला काय माहिती. नवऱ्याच्या चोरून जेवते तुला लाज वाटते काही. बाई म्हणते मालक 10 वर्ष झाले आपल्या लग्नाला, असा आरोप करू नका. 10 वर्षात जर तुमच्या चोरून अन्नाचा एक कण खाल्ला असेल तर वरच्या नारायणाला डोळे. वरचा नारायण थरथर कापत होता ना. तो म्हणे मला डोळे, ते चौघ काय आंधळे का मग. जो पकडले मरोस तर हाणले. आता काय पुन्हा पकडली. अहो सामान्य गावात सामान्य घरात चोरी करणाऱ्याला जर अक्कल लागत असेल तर या जगातला सगळ्यात प्रसिद्ध चोर, आणि या चोराजवळ तरी कदाचित दया येईल. तो धन घेऊन सोडून देईल, आपल्याला जीव सोडून देईल, पण त्याला दया नाही. किती दया नाही. नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा, जैसे ओढाळ सापळे धन्या, चोर यातना धरिते तो. नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता हो हो जैसे ओढाळ सापळे जना, यातना धरी. परमात्म्याच्या हातात देणं, या 2 चोरणाच्या मध्ये बांधलेलं जीवन आहे. जन्म देणारा चोर जगन्यंता परमात्मा आहे, आणि मृत्यूपर्यंत आपल्याला घेऊन जाणारा चोर काळ आहे. म्हणजे एक चोर जन्माला घालतो आणि दुसरा मारतो. या दोन्ही चोरांच्या मध्ये जे जगायला मिळतं ते आयुष्य आहे, ते जागृतीत घालवा. चोर निजल्या नाडोनी भागा. एकदा या चोराकडे गेल्यानंतर इथं गुन्हे माफ होतात, पण काळ नावाच्या चोराकडे गेल्यानंतर तिथं कोणाचे गुन्हे माफ होत नाही महाराज. तुम्ही सटवीचं नाव ऐकलंय का. सटवीचं कधी येते सटवी. हा 5वीला तुमच्या भागात येते, आमच्या भागात तिनं बंद केला आता येणं. काही झटके घेत नाही ते. पूर्वी आता पोरं घरी व्हायचे, आता दवाखान्यात काय ताण घेईन सटवी, कोणाकोणाचं घेणं. ती म्हणते खूप लोकसंख्या वाढली, मी एकटी कोणा घरी जाईन सटवी. सटवी 5वीला येते. ही सटवी माझ्या आयांनो रावणाच्या घरी कामाला होती. कामाला पाय श्रीमंती रावणाची, पाय चेपत होती रावणाची, रोज पाय दाबावी असं काम होतं तिच्याकडे. काय श्रीमंत असेल बरं रावण. काय काय माणसांनी श्रीमंतीचा इतका गैरफायदा घेतला. काय गडी काही नाही तर पाठ घासायला माणसं ठेवली. आता माझी पाठ खाजून द्यायची जेव्हा मला खाजायला.
आपलं शेतकऱ्याचं असं, आमच्या आजोबांची पाठ खाजवायची वेळ यायची त्यावेळेला आमच्या आजोबा म्हशी पुढे बसायचे आणि त्या पाठ चोळायची जिभेने चाटायची खाजवल्या जायची. शेतकऱ्याचं जीवन अत्यंत सामान्य. आता जास्त झालं की माणसं शेंडीलाही मोती मादायला घाबरत नाही. काय जास्त झालं, पैसा अति वाढला की अक्कल माणसाची हळूहळू कमी होते. सौंदर्य अहो तसं मुळात भगवंतानं आपल्याला छानच केलं ना, पण लग्नामध्ये इतकं नटवता काही काही महिला त्या सौंदर्याला की किळसवानं वाटतं, ती बिभत्स वाटतं. अरे राम राम. पूर्वी पोरीला सजवायला एखादी बाई यायची शेजारची, आता पोरीला सजवायला बाई येते आणि पोरीच्या आईलाही सजवायला बाई येते. म्हणजे कल्पनेच्या बाहेर झालं. पूर्वी लग्न घरी जर असलं तर घरच्या महिला नटत होत्या का? विचारावर या टोपीवाला लोकांना. अहो घरच्या महिला स्वयंपाक करत बाहेरच्यांना जीव घालं. पाहुणे खूप बोर व्हायचे, सकाळपासून यायचे खूपच बोर. मग आता का पाहुण्यांना बोर होऊ नये, मग तेव्हा काय करायचं, नाचणारे आणावे लागायची बाहेरून. मग 2-4 जण ते नाचणारे आणली की ते माणसं ते नाच गाणं पाहत. पूर्वीचा काळ स्वयंपाक घरच्या महिला करत आणि नाचणारे माणसं बाहेरून आणावी लागायची. आता हे उलट झालं. आता आचारी बाहेरचे आणि नाचणारे घरचे. आता काय करता सांगा तुम्ही. काळ बदलला, कष्ट संपले ना आपल्या आयुष्यातले. दिवसभर जिच्या हातात रिमोट आहे ती म्हणते रात्री मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. हा तू कांदे लावून पाहिजे जरा 2-3 दिवस इतक्या होणार. तुला जर झोप लागली नाही ना, कष्ट झोपवतात माणसाला. पण आपल्याला त्या सुखात अति वापर सुखाचा झाला. आता सोयीचा आपल्याला इतकी सोयी आल्या. आता सावणीची अडचण, गायकवादकाची अडचण, श्रोत्यांची अडचण, पाकिटाची अडचण, सगळ्या गोष्टीच्या अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येक जण त्या सामन्यातून जातोय. इतकं सगळं मिळूनही सामनाच आहे आपल्या आयुष्यात. एक काहीच नव्हतं तरी लोकांना आनंद उपभोगला की नाही हो. याचा अर्थ सुबकता आली, सुधारणा खूप झाली. पण सुधारणेमध्ये मनुष्याचं आताचं जीवन जर पाहिलं तर त्या सुखाचा सुधारणेत कोणता शोध माणसं घेत नाही. 17व्या मजल्यावर पाणी गेलं ना राजो, 144 मजल्यावर पाणी गेलं. मी दुबईला गेलो. आता जगातली सगळ्यात मोठी इमारत आहे तिथं, बुर्ज खलिफा. एका मिनिटात जगात सगळ्यात वरती घेऊन जाते. एका मिनिटात कान बंद पडतात लिफ्ट मध्ये. आम्ही गेलो आणि उतरलो बा तिथं. अरे म्हटलं बापा रे, हसाच करतो माणूस डायरेक्ट एकदम. किती वरती आला आपण, काहीच दिसत नाही तिथून. एकदम असं जगातली सगळ्यात उंच आहे ती. पण तिथंही पाणी, चहा सगळं. पूर्वी महिला पाणी बाहेरून आणायच्या, नदीहून विहिरीहून. भरला बोलांडो निरिता करी घट, मिस पाणी या ते गोविंदाची चट. पण तरी इतकं लांबून पाणी आणल्यावर घरात आपल्या कोणी बिना पाण्याचा जात होता. पाण्याचा ग्लासच पहिल्यांदा, ताकाचा ग्लास, पाण्याचा ग्लास. या उन्हाळ्यात कोणी चहा पाजत नव्हतं, ताकाचाच ग्लास. अजून आता ताकाचा ग्लास जर म्हटलं कोणाच्या घरी, शिल्लक नाही ताकच नाही. पाणी देत नाही काही काही माणसं. तरी सुबकता वाढली, पण पाणी द्यायची पद्धत कुठे आहे. आता तर माठात नळ, फ्रीज मध्ये नळ, कूलर मध्ये नळ, बादलीत नळ, 144 मजल्यावर नळ, नळच नळ. काही दिवसानं पाहुणे आले की त्याच्या तोंडात बी घ्या पाणी प्या. ताण लागली तुम्हाला, उन्हाळ्याचे दिवस आहे, मरसान तुम्ही. 2-4-5 वर्ष थांबा. जर नळ्या आणल्या नाही लोकांनी घरात, तुम्ही माझं नाव बदलून ठेवजा. सुबकता वाढली, पण सुबकतेमध्ये मनुष्याचे विचार सुद्धा खाली आले. दर्जा ढासळला आपल्या आयुष्याचा. जास्त झालं की माणसं त्याचा वापर करतात. 6वी पाय चेपायला कोणाच्या घरी, संपलंय कीर्तन, 12:30ला थांबायचंय. रावणाच्या घरी पाय चेपायला. एक दिवस त्याचे पाय चेपता चेपता रावणाला डोळा लागला. झोप लागली त्याला. एकदम झोपीतून उठला अचानक. 6वी पुढे बसलेली होती. तो म्हणे पाय चेपत नाही. ती म्हणे महाराज आता झाली, मी पाणी पित होते. आता झाली म्हणजे कुठं गेलती तू. ती म्हणे लंकेत एका पोराचा जन्म झाला, मी त्याचं नशीब लिहायला गेलते. बर 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 इकडे का ग म्हणे माझा जन्म झाला तेव्हा. ती म्हणे मीच होते महाराज. 6व्या काय 2 असता काय, एकच असते ती. काय लिहिलं ग. ते म्हणे मला लिहिता येते महाराज, वाचता येत नाही. खोटं बोलू नको 6वे, मी तुझा जीव घेईल बर. ते म्हणे महाराज माझा जीव घेणं कोणाच्याच हातात नाही, तुमच्याही नाही. मी खरं सांगते मला वाचता येत नाही, फक्त लिहिता येतं. मी लिहायचं करू शकते. मग तू लिहिलेलं वाचेल कोण. म्हणे ब्रह्मदेव. आता काही लोकांचं राजकीय वजन असं असतं, सरकार महाविकास आघाडीचं असो
नाही तर महायुतीच होते माणसं निधी आणतातच खेचून मतदारसंघात. त्याचा रावणाचं एकदम जबर काम होतं. ब्रह्मदेव क्षणात भेट, नुसतं निरोप दिला की मी भेटायला येतोय. ब्रह्मदेव म्हणायचे तुम्ही कशाला येता, आम्हीच येतो ना तिकडे तुम्हाला भेटायला. इतकं वजन होतं. रावण भेटले ब्रह्मदेवांना आणि विचारलं का काय लिहिलंय ते सटवीने. म्हणे खूपच लिहिलंय, शेवटचं वाचा आपला मृत्यू कशात लिहिलाय. 7 कोटी ज्याची घरं होती सोन्याची त्यालाही मरणाचा धाक होता. तो म्हणे काय लिहिलंय ते बघा. म्हणे अजयराजा दीर्घभाऊ खटवांग रघुराजा राजा दशरथ राजाचा मोठा मुलगा राम त्याच्याकडून तुझा मृत्यू. आणि पुढे नरक. बापारे कशाला म्हणता नरक. ते म्हणे चल मी दाखवतो तुला. जवळच नरकाचा दरवाजा होता, तिथं नेलं, सांगितलं माल या दरवाज्यावर लात. तो मागे सरकला आणि त्यानं लात मारली होत्या दरवाज्यावर. आतून आवाज आला, ए मूर्खा कोण आहेस रे, दरवाजाला लात मारतो वेड्या. इथं मला साखळदंडानं बांधून ठेवलंय, बांधून 2 अनुकुचित दार तप्त झालेल्या सळया होत्या. तू लात मारता बरोबर त्या दोन्ही माझ्या डोळ्यात गेल्या, माझे डोळे फुटले. खालून अग्नी चालू आहे, जडती लाकड आहे, माझे पाय भाजले गेले, भरीत झालं त्या पायाचं. पाणी गळायला लागलं त्या पायांमधून, फुगायला लागले ते पाय. इथं कावळ्यांना पक्ष्यांना खायला काही नाही, येतात आणि मला चोचा मारतात, माझा मासाचा लचका तोडतात. लचका तोडल्याचं तर दुःख होतं, पण दुसऱ्या फिरीत कावळ्याला भूक लागल्यावर आल्यावर यदा कदाचित त्यानं जर चोच माझ्या जखमेवर मारली तर मी त्याला सांगतो तिथं जखम आहे, तिथं चोच मारू नको, तुला लागलं तर दुसऱ्या शरीरातला मासाचा तुकडा तोडून दे. इतकं दुःख आहे. 7 कोटी घराचा मालक म्हणे बापा बापा बापा, खाऊ कठीणच आहे इथं. रावणानं नाव सांगितलं नाही, पण रावण म्हणे काओ इतक्या कठीण दुःखातून तुमची सुटका कधी आहे. ते आतलं गिरायक म्हणे भो कधीतरी कोणीतरी लंकेचा राजा आहे रावण नावाचा, त्याला ज्या दिवशी माझ्या जागेवर आणतीन म्हणे तेव्हा मला इथून सोडणार आहे. पाया पडत होता 7 कोटी घराचा मालक, पाया लोटांगण घालत होता. काय करू काय करू. त्यालाही सांगितलं तू फक्त साधूच ऐक. नारदाला बोलावलं, नारदाने त्याला उपदेश केला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.